चला आज आपण काजूची पेस्ट बनवून लेग पीस बनवणार आहोत. तर मिस्टरांनी लेग पीस आणून दिले आत्ता सकाळी. तर आता हे त्यांचे डब्यासाठी आहेत ऑफिसमध्ये न्यायला. तर हे बघा, हे एवढे काजू घेतलेत. आता ह्याची मी पेस्ट बनवणार आहे. 2 टॉमॅटो घेतलेत. वाटण नाही टाकणार याला, कांदा खोबरा वगैरे त्याचं वाटण नाही टाकणार आहे. बघा, टॉमॅटो तव्यावर मी शिजवून घेते, मऊसर असा वाटून घेते. आणि हा अख्खा गरम मसाला तो सुद्धा शिजवून घेते, मस्त असा खरपूस भाजून घेते. बघा, आता तुम्ही म्हणाल तवा काळा आहे. काळा असणारच, कारण त्याच्यात टॉमॅटो भाजलं म्हणून तवा काळा. आता हे थोडेसे काजूसुद्धा भाजून घेते. मस्त असे काजू पण भाजले. तर हे आपण वाटून घेतोय. याच्यात काजू, टोमॅटो, कोथिंबीर आणि आपला तो अख्खा गरम मसाला, ते आता मी पेस्ट करून घेतली. बघा, या चहा प्यायला सकाळी सकाळी मला काला चहा लागतो, ब्लॅक टी. हे बघा, हे एवढे लेग पीस आणून दिलेले आहेत. त्याला आता स्वच्छ मी धुतले. हे बघा, असे मोठे मोठे लेग पीस आहेत. आणि हे ऑफिससाठी पाहिजे आहेत, पण सकाळीच आणून दिले. तर ही आलं लसणाची पेस्ट त्याला लावून घेऊया आपण. सगळ्याला मस्तपैकी आलं लसणाची पेस्ट लावून मस्त असं मुरवत ठेवूया. सगळ्या पिसांना, लेग पिसांना आलं लसणाची पेस्ट लागली पाहिजे. मस्त असं हा लिंबूचा रस 1 बुच घेतला आहे मी लिंबूचा रससुद्धा ना काढून ठेवलेला आहे. भरपूर सारे लिंबू आणून रस काढून बॉटलमध्ये भरून ठेवलेला. ही आता हळद टाकली. ही धना पावडर आणि हा आपला आगरी मसाला, स्पेशल आगरी मसाला. हे सगळे आता मसाले ना लेग पीसला आपण मस्त असं लावून घेऊया, चोळून लावूया मस्त, म्हणजे सगळ्या पिसांना, लेग पिसांना ते मसाले लागले पाहिजेत. बघा, मस्त असं मसाला टाकला. त्याला मी मस्त असं ना सगळ्या लेग पिसांना लावून घेते. बघा असं. आणि मी गरम मसाला वापरलेला नाही आहे, कारण का अख्खा गरम मसाला भाजून घेतला आहे, त्यामुळे पावडर गरम मसाला मी वापरला नाही. त्याला आपण मस्त असं लावून घेऊया आणि मॅग्नेट करायला ठेवून देऊया बाजूला. तर हा पॅन घेतला, त्याच्यात तेल टाकते. तेल थोडं मी जास्त टाकते, कारण कसं ऑफिसला द्यायचं आहे डबा, म्हणून ते तेलाची वरती तरी आली पाहिजे, म्हणून थोडं तेल मी जास्त टाकलं. तेजपत्ता टाकला, कांदा टाकला. हे आता मस्त मऊ भाजून घेऊया आपण, शिजवून घेऊया. आणि हे लसूण टाकला, कारण का लसूण एकीकडे मी नुसता लसूणच चेचलेला तो टाकला. याच्यात मी आलं नाही वापरले, कारण आलं लसणाची पेस्ट मी लेग पीसला लावलेली आहे, म्हणून आलं नाही घेतलं, फक्त लसूण घेतला आणि कांदा घेतला. तर हे मस्त मऊसर असं आपण शिजवून घेऊया. हे आमचं एकीकडे स्वीटीचं जेवण शिजते. स्वीटी पण कालजी, चिकन असं तिला खायला लागते, ते एकीकडे शिजत ठेवले. हे बघा, असं कांदा मस्त मऊ असा शिजून घेऊया आपण. सोनू
लाईट गेली तरी व्हिडिओ कसे होते, होईल ना एडिट? एका एडिट होते. आणि ही आपण पेस्ट जी काजू टोमॅटो गरम मसाला जे घेतलेलं ना, ती ही पेस्ट आता ह्याच्यात मी टाकते. आणि ही पेस्टसुद्धा मस्त ना अशी शिजवून घ्यायची तेल सुटेपर्यंत. मस्त अशी गॅस कमी करायचा आणि मस्त अशी तेल सुटेपर्यंत ना ही पेस्ट आपण शिजवून घेऊया. आज जरा वेगळ्या पद्धतीत मी बनवलेले आहेत लेग पीस. कारण चिकन बनवलं मटण बनवलं की त्याला आपण कांदा खोबरा भाजून टाकतो ना, पण मी ह्याला कांदा खोबरा वगैरे भाजून घेतलेले नाही. तर काजू घेतलेत, काजूची पेस्ट बनवली आणि टोमॅटो वापरले, अजून काही वापरले नाही. आपले घरातले मसाले वापरलेत. बघा मस्त असं परतून घेऊया आपण काजूची पेस्ट. म्हणजे पेस्ट म्हणजे हे वाटणच झालं एक प्रकारे. ते आपण मस्त असं शिजवून घेऊया. बघा एकीकडे त्याला तेल सुटायला लागले. असं छान शिजवलं ना मग आपली ग्रेव्हीसुद्धा अशी मस्त जाड होणार. पण त्यांना जाड ग्रेव्ही नको आहे, त्यांना रस्सा पाहिजे. कारण भात आहे ना म्हणून रस्सा लागतो. त्यामुळे ग्रेव्ही टाईप नाही झाले, रस्सा बनवला आहे मी. एकदम पातळसुद्धा नाही आणि एकदम जाड पण नाही, पण रस्सा बनवलेला आहे. आता तेवढे लेग पीस आणलेत. तुम्ही म्हणाल एवढे लेग पीस तुम्ही खाता? आम्ही नाही खात, ते ऑफिससाठी आणलेले आणि सगळे मी डबा भरून दिले. कसं आणि आम्हाला वेगळं कालवण मी बनवणार आहे कोलंबीचं. मस्त खाडीची कोलंबी पण आणून दिली सकाळी जिवंत, ती बनवणार आहे. पण हे सगळे लेग पीस त्यांना ऑफिसमध्ये डबा भरून देणार. हे बघा आता ह्याच्यामध्ये मी मसाले लावलेले मॅग्नेट करायला ठेवलेले ना, आता ते लेग पीस त्याच्यामध्ये मी टाकते. बघा मसाले पण मस्त मुरलेत. हे बघा मस्त असे. हे शिजायला टाईम नाही लागणार आता, जवळजवळ 15 ते 20 मिनटं. आणि ते वरती मी पाणी ठेवणार, त्यामुळे लवकर शिजलं जाईल. बघ बघ तसंच करतो तो. त्याचं स्वतःचं जेवण जेवतो आणि मग हिचं काय नाव नाही त्याचं, मला एंजलचं खायला येतो. शिंबा तुझं जेवण जेवलं ना, खाऊ दे ना एंजलला. हे आमची मांजर 2 आहेत ना, भोका आणि मांजर. शिंबाला दिलं ना जेवण का तो स्वतःचं खातो आणि मग एंजलचं जेवण जेवायला येतो. तर हे बघा हे मस्त असे ना आपण मिक्स करून घेऊया. हे बघा असं छान असं मिक्स करून घेऊया. बघा तर हे याच्यात ताटांमध्ये मी ठेवलेलं ना लेग पीस, तेच पाणी थोडंसं टाकलं आहे आणि आता वरती पाणी ठेवणार आहे मी. हे बघा असं वरती पाणी ठेवायचं. हे बघा मस्त वरती पाणी ठेवलं. तर हे मीठ टाकलं कारण ते शिजलेत म्हणून मी मीठ टाकलं. हे बघा मस्त असं शिजून घेतले आणि वरती मीठ टाकलं आणि आपल्याला झाले रेडी झाले. तरी पण आता मीठ टाकले, थोडा वेळ मी अजून 5 मिनटं ठेवून देते, म्हणजे मीठ पण मुरेल आणि नसतील शिजले तर पूर्ण शिजून जातील. हे बघा हे गरम पाणी परत मी त्याच्यावरती टाकलं आणि आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे.
हे बघा मस्त असं. हे बघा पाणी ठेवलं. पाच मिनटं असं ठेवून दिलेलं आहे झाकून. म्हणजे आपली रेसिपी रेडीच झालेली आहे. मस्त एकीकडे त्यांचा मी डब्बा भात भरून ठेवला आणि डब्याला भातच घेऊन जातात, त्यामुळे भात भरून ठेवला. आणि आता हे झालं की पंख्याखाली ठेवणार मस्त थंड व्हायला आणि मग डब्यामध्ये भरणं. आता डब्बासुद्धा प्लॅस्टिकचा डबा आहे. त्यांना स्टीलचा डबा दिला तर नको म्हणतात, त्यांना प्लॅस्टिकचाच डबे आवडतात. तर मग तुम्ही म्हणाल अरे प्लॅस्टिकच्या डब्यात तुम्ही हे असं चिकन भरता, तर नाही, त्यांना तो मोठा डबा, ते मोठा डबा आहे तो घेऊन आलेत खास डीमार्टमधनं. असं जास्त रस्सा असो किंवा कालवण जास्त वगैरे असेल ना तर ते त्याच्यात घेऊन जातात. स्टीलचे डबे आहेत मोठे पण त्याच्यात त्यांना नको, तर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी भरून दिले. बघा आता वरून कोथिंबीर मस्त टाकली आणि आपली रेसिपी झाली रेडी. बघा आहे की नाही. मग बघा झालं, जास्त वेळ लागलंच नाही, पटकन शिजली. हे बघा लेग पीसचं बाजूला झालेलं आहे, सुटलेलं आहे, म्हणजे आपले लेग पीस शिजलेत. अँजलची मैत्रीण आली आहे म्हणून ती ओरडते बाहेर ना. आमच्या अँजलला बघायला ना दुसरी मांजर येते म्हणून ती ओरडते. ती बाहेरून म्याव म्याव करते तर ही पण ओरडते इथून. हे बघा आपली आता रेसिपी रेडी झालेली आहे आणि आता मिस्टरांना डबा भरून देते, म्हणजे ते ऑफिसला घेऊन जातील. आणि मग नंतर आम्हाला जी कोलंबी आणलेली आहे खाडीची ती बनवते. मग ती रेसिपी ती पण आज रेसिपी बनेल. जर भेटला टाईम तर तीसुद्धा रेसिपी टाकेन मी, नाही टाईम भेटला तर मग उद्या. हे बघा झाली आपली रेडी झाली रेसिपी. लेग पीस आपले रेडी झालेत काजूच्या ग्रेव्हीमधले. हे बघा कसे दिसतात, छान दिसतात का नाही. तर मग या मैत्रिणींनो, आजचा मेनू लेग पीस आहे, तर या खायला. कोणाला कोणाला आवडते त्यांनी खायला या. लेग पीस मस्त झालेले आहेत. रस्सा, कालवण, हे बघा ग्रेव्ही, काय नाव देणार ते देणार. पण ही छान अशी रेसिपी किती मस्त दिसते बघा, ती मस्त झालेली आहे. चला मग बाय.